एकदम बंद झालेली आहे. फ्रंट एंट्री आणि फ्रंट बेस एकदम चिटकलेलं आहे, त्यामुळे घुसण्यासाठी जागा नाही. त्याच्यामुळे मागच्या बाजूने आपण एंट्री करून मग फ्रंट साईडला यायचं. आपण लोकेट केलेले आहे कुठे आहे त्यांच्या स्टेटमेंटनुसार तिथंच पोहोचतोय, फक्त मागच्या बाजूने पोहोचतोय. कारण पुढच्या बाजूने आपण काल पूर्ण पोहोचलो, जिथपर्यंत होतं तिथपर्यंत काढलं, आता त्या पुढे जागाच नाही पोहोचायला. आता काय झालंय मशिनरी सुद्धा कमकुवत आणि कमी प्रमाणात आहेत. नाही, मशिनरी सगळी बरोबर आहे, कमकुवत नाही आहे. मशीन आपण बघताय काम करते आहे. आता NDRFचं म्हणणं असं की जिथे आता पुढचा भाग जो आपण म्हणताय तिथे 2 स्लॅब्स एकत्र आलेले आहेत, त्यामुळे पुढून जाताच येणार नाही. त्यांना मागणंच एंट्री करून ते रेस्क्यू करायला लागेल. मशिनरी आता ऑलरेडी 12 मशीन्स काम करत आहेत. अजून आपण मशीन्स मागवतो. आता काल जितकी जागा होती तितके आपण मशीन्स वापरले. आता जागा हळूहळू करून रॅम्प करून आपण अजून मशीन्स मागवतो आहे. नातेवाईकाचं या ठिकाणावरून आर्मीला का निघून गेलं? नाही, आता NDRFचंच काम आहे इथे. आर्मीचं जे काम होतं पहिल्या 2 दिवस, आता आर्मीचे लोक स्टँड बाय होते. त्यांना कुठंतरी अजून रिलीफसाठी त्यांना ऑर्डर्स आल्यामुळे ते गेले. सर, त्यांचे नातेवाईक अतिशय संत गतीने बचाव कार्य सुरू आहे असा आरोप करत आहे. नाही, त्यांच्या भावना आपण समजू शकतो. अत्यंत नैसर्गिक आहे की त्यांना हे वाटणं साहजिक आहे, कारण त्यांचे नातेवाईक तिथे अडकलेले असल्यामुळे. परंतु आपण सर्व बघतोय की आपण खूप शर्तीचे प्रयत्न करतोय. NDRFचे लोकसुद्धा 1 मिनिटसुद्धा गाळ्याने घालवता काम करत आहेत. आणि आता मागच्या बाजूने जेव्हा बिल्डिंग खोलायला सुरू होईल त्यावेळेला त्यांना ॲग्रेसिव्हली त्या बिल्डिंगमध्ये एंट्री करून रेस्क्यू करता येईल. सर, जे पीडितांचे जे नातेवाईक आहेत त्यांना जे मृत्यू पावलेले त्यांना काही महापालिका मदत जाहीर करणार आहे का, मदत करणार आहे का, आणि या दुर्घटनेला कारणीभूत असणार आहे कुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे का? आता सध्या ही रेस्क्यू ऑपरेशन आता चालू आहे. कंपनीच्या जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यांच्यामार्फत ते कॉम्पेन्सेशनचा आता देणार आहेत. त्यांच्यामार्फत इन्शुरन्ससुद्धा ह्या सर्व कर्मचाऱ्यांचा त्यांनी केलेला आहे. आणि महापालिकेमार्फतसुद्धा याच्यासाठी ह्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत आम्ही महापौर साहेब, आम्ही सर्व पदाधिकारी बसून निर्णय घेणार. सर, गॅसची निर्मिती होते तर त्याचा धोका निर्माण होऊ शकतो का? एक काय म्हणतात? दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तींवर काही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे का, किंवा जबाबदारी निश्चित करण्यात? 1 जणाचा मृत्यू झालेला आहे. आपण कालपासून आम्ही हे सांगतोय की ज्या पद्धतीने इथे पाऊस झाला त्या डोंगर जो कचऱ्याचा आहे तो ढासळला. आता अंदाजे जवळजवळ 10 लाख मेट्रिक टन इतका कचरा ह्या इमारतीवरती आला आणि त्यामुळे ती इमारत कोसळून पडलेली आहे. त्यामुळे आत्ता इमिजिएटली नैसर्गिक आपत्ती आपल्याला समोर दिसते आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हे झालेलं दिसतं आहे. त्यामुळे आता सध्या फोकस हा आपला फक्त रेस्क्यू ऑपरेशनवरती आहे. ह्या 50 ते 60 फुटांचा हा जो डोंगर होता, मग याला परवानगी कशा पद्धतीने देण्यात आली? कसं काय इथे बिल्डिंग उभारण्यात आली? नाही, आता इंजिनियर्सला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या बिल्डिंगपासून जवळजवळ 30 मीटर अंतरावरती हा कचऱ्याचा डोंगर आहे. 30 मीटर अंतर होतं. मध्ये एक 18 मीटरचा रस्तासुद्धा होता. परंतु पाऊसच इतका झाला की तो पूर्ण त्या कचऱ्याचा ढीग जो आहे तो खाली घसरून आला. या ठिकाणी असणारे जे ठेकेदार आहेत, या ठिकाणचे जे इतर जे ठेकेदार आहेत ते सांगतात की या ठिकाणी फक्त 20च फुटाचं अंतर होतं. मग महानगरपालिका असं कसं काय म्हणू शकते की 18 मीटर किंवा 20 मीटर जागामध्ये शिल्लक होती? नाही, आता ही इमारत बांधलेली आहे, कॉन्ट्रॅक्टरनेच बांधलेली आहे. याबाबत आता सर्व ही इमारत किती अंतरावरती, इमारतीच्या स्ट्रक्चरल बाबत, या सगळ्या बाबत आपण चौकशी करणार आहोत. कंत्राटदारावरती किंवा या ठेकेदारावरती काय तक्रार तुम्ही पोलिसांमध्ये दिलेली आहेत का? अद्याप दिलेली नाही. गुन्हा दाखल करणार आहात का? किंवा या विभागाचे जे पर्यावरण विभागाचे जे तुमचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार आहात का? त्यांना फक्त पाठीशी घालणार आहे? कोणालाही पाठीशी घातलं झालं नाही. आता ही रेस्क्यू ऑपरेशन एकदा संपल्यानंतर या बाबतीमध्ये पूर्ण चौकशी केली जाईल. या घटनेची पूर्ण चौकशी करून जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावरती कारवाई केली जाईल. 2016 मध्ये काल तुम्ही ज्यावेळेस बोलले की हा महानगरपालिका स्थापन झाल्यापासूनचा कचरा आहे, 2016 पासून येथे अधिक कचरा टाकला जातोय असं स्थानिकांचा आरोप होतोय. मग जुना कचरा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, कचरा जुना आहे आणि त्या कचरा हा जुना आहे, याला लिगसी वेस्ट आपण म्हणतो. आणि नवीन जो कचरा आता आपण संकलित करतो तो आपण वेस्ट टू एनर्जी प्लॅनमध्ये त्याच्यावरती प्रक्रिया करतो. सर, कचरा डेपोची म्हणजे